सर एक सेल्फी प्लीज सर। एस्त्रीच्या गणपतीचे ब्लॉग्स खास करून बघायला विसरू नका भाई, कडक एडिटिंग असते, टॉप लेवलचा विषय। अरे थँक्यू भाई, थँक्यू। तर नमस्कार मित्रांनो, तर आज तारीख 30 मार्च। तर सर्वप्रथम आपण सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर आजच्या या शुभ दिनी मी पण आलेलो आपलं गिरगावमध्ये आलेलो आहे दरवर्षीप्रमाणे। तर बघूया आज पण आपला जो गिरगावचा पाडवा आहे तर तो अनुभवूया, ठीक आहे। तर आता सध्या तर वेळ झालेली 9 वाजलेले आहेत, तर जाऊ आता पहिलं तर पुढे जातो आणि काय पाडव्याची सुरुवात आहे ना तर ती दाखवतो आपल्याला, ठीक आहे। हे बघा जस्ट आता ह्या बाजूला बघू शकता थोडे पब्लिक सगळी यायला पण तयार म्हणजे जमा झायला चालू झालेली आहे, ठीक आहे। बस पोहोचू आता आपण 5 मिनिटामध्ये मेन लोकेशनवर पोहोचू, मंदिराजवळ पोहोचू, गणेश मंदिराजवळ पोहोचू आणि काही धमाल असेल ना तर ते आपल्याला दाखवतात, नक्की बघा, ठीक आहे। जाऊ आता इकडूनच एंट्री आहे, जाऊ आतमध्ये, ठीक आहे। हे बघा बाईक रॅली पण इथपर्यंत पोहोचलेली आहे।
मित्रा काय झालं? वाजव वाजव. यस यस. अरे बघितलं की नाही लोक आज आहे मग गणेश भाई आज आहे मग आज आहे मग आता अजून मागं काय होतं मागं मी गेलो नाही मागं काय अरे लय गर्दी आहे गर्दी तर सगळी आहे रे बघा मित्रांनो हे महाराजांचे स्मारक बनणार आहे ना मुंबईमध्ये जे स्मारक बनणार आहे त्याचीच माहिती आहे ना अरबी समुद्रामध्ये बनणार होता ना त्याची माहिती आहे अच्छा अच्छा ते शिवाजी महाराजांचे जे स्मारक आहे इतके वर्ष होत नाहीत त्याच्या घोषणा झाल्या त्याच्या तुम्ही हे केलं उद्घाटन केलं पण ते अजूनपर्यंत त्या स्मारकाची एक वीट रचली घेतलेली नाही म्हणून आमच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला हे स्मारक लवकरात लवकर व्हावं आणि आजच्या या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला याची जाग यावी यासाठी आम्ही या चित्ररथाच्या माध्यमातून सरकारला साकडं घालतोय की आमच्या महाराजांचं पुन्हा एक स्मारक ते व्हायला जावं रखडलेलं स्मारक या 5 वर्षात तुमचं केंद्रात पण सरकार आहे राज्यात पण सरकार आहे ते पूर्ण व्हायलाच हवं जर ते होणार नसेल तर त्याचं कारण जनतेसमोर यायलाच हवं हे आम्ही या चित्ररथाच्या माध्यमातून तुम्हाला जनतेसमोर अगदी बरोबर आपण पूर्ण जी ना त्याची माहिती पण पूर्ण दिलेली आहे की कसं स्मारक बांधण्यात येईल ना त्याचा प्रस्ताव कसा मांडला आहे ठीक आहे हे बघा 24 डिसेंबर 2016लाच आपले जे नरेंद्र मोदी आहे त्यांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन पण सोहळा पार पडला होता ठीक आहे पण आता काम पूर्ण होईल असं महाराष्ट्र सरकारने दावा केला होता पण अजून काही दिसत नाही आहे एकदा या स्मारकाची जी प्रतिकृती बनवली ना त्याचं आपण एकदम जवळून जरा थोडंसं निरीक्षण करू आपण थोडं शिवसेना शाखा क्रमांक 217चे आमचे लाडके शाखा प्रमुख शशिकांत पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा रथ आहे आम्ही संकल्पनेतून झाला चित्ररथ आहे या चित्ररथाच्या माध्यमातून आम्ही आजच्या केंद्र सरकारने राज्य सरकारला जाब विचारतोय की आमच्या महाराजांच्या स्मारकाचं जे समुद्रात स्मारक होणार होतं त्याचं काय झालं एक वीट पण त्याची रचली गेली नाही जवळजवळ 10 वर्ष झाली आहे सरकार तुमची आहे त्याच्यासाठी निधी आला होता तो निधी कुठे गेला त्या स्मारकासाठी काय प्रॉब्लेम आहे ते आज जनतेसमोर यायला हवं याचं उत्तर मागण्यासाठी आज आम्ही हे चित्ररथ इथे आज जनतेसमोर साजरा केलेला आहे या चित्ररथाच्या ह्याच्यातून तरी सरकारला जाग यावी आणि हा स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशीच आमची इच्छा आहे जय हिंद जय महाराज जय हिंद जय महाराज समुद्रातलं 35 स्मारक कधी होणार स्मारक असून आमच्याकडे तुम्हाला दिलेले स्मरण आहे
याची आपण दखल घ्या.